नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सर्व पालक व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे। या चॅनलवर आपल्याला 5वी ते 10वी गणित या महत्त्वाच्या विषयासह इतर विषयांचाही व्हिडिओ अपलोड करत आहोत। तर विद्यार्थ्यांनो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। इयत्ता 6वी कवितेचे नाव आहे गवत फुला रे गवत फुला। या कवितेच्या कवयित्री आहेत इंदिरा संत। विद्यार्थ्यांनो, प्रथम आपण इंदिरा संत यांचा परिचय करून घेऊ। श्रीमनाचा हळुवारपणा व्यक्त करणाऱ्या कवयित्री। शेला, मेंदी, मृगजळ, रंगबावरी, भावल्या, गर्भरेशीम इत्यादी कविता संग्रह, तसेच अंगत पंगत, गवत फुला, मामाचा वाडा हे बालकविता संग्रह प्रसिद्ध। शामली, कदली आणि चैतू हे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत। मुलांनो, या कवितेत कवयित्रीने माळावर फुललेल्या गवत फुलाचे वर्णन केले आहे। या चित्रात दाखवलेला एक मुलगा एका छोट्याशा गवत फुलाजवळ जाऊन बसला आहे। त्याच्या पाठीमागे त्याचे मित्र उंच आकाशात पतंग उडविण्यात मग्न आहेत। हा मुलगा त्या गवत फुलाजवळ येऊन बसला आहे आणि फुलाचे निरीक्षण करतो आहे। त्याच्या मनात काय काय आले हे इंदिरा संत यांनी अतिशय छान शब्दात सांगितले आहे। त्या गवत फुलाच्या रूपाने मुलगा मोहून गेला आहे। गवत फुलाला उद्देशून तो म्हणतो, रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला, असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा। रंग रंगुल्या म्हणजे रंगीबिरंगी, लळा म्हणजे प्रेम। हे रंगीबिरंगी इवल्याशा गवत फुला, तुला पाहताच माझे मन मोहून गेले। असा कसा तुझा लळा मला लागला आहे ते सांग। मित्रासंगे माळावरती पतंग उडवीत फिरताना, तुला पाहिले गवतावरती झुलता झुलता हसताना। विसरून गेलो पतंग नभीचा, विसरून गेलो मित्राला, पाहून तुझला हरकून गेलो अशा तुझ्या रे रंगकळा। माळा म्हणजे हिरवे पठार, नभ म्हणजे आकाश, हरकून गेलो म्हणजे आनंदी होणे, रंगकळा म्हणजे रंगछटा। मित्रांबरोबर माळावरती पतंग उडवीत फिरत असताना अचानक तुला मी गवतावर पाहिले। तुला झुलत झुलत असताना पाहून मी आकाशातला पतंग विसरून गेलो। मी मित्रांनाही विसरलो। तुझ्या विविध रंगछटा पाहून मी मुग्ध झालो। हिरवी नाजूक रेशीम पाती दोन बाजूलाच सळसळती, निळ निळवली एक पाकळी पराग पिवळे झगमगती। तळी पुन्हा अन गोजीरवाणी लाल पाकळी खुलली रे, उन्हामध्ये हे रंग पाहता भान हरपुनी गेले रे। पराग म्हणजे फुलातील केसर, झगमगती म्हणजे चमचमती, तळी म्हणजे तळाशी, गोजीरवाणे म्हणजे सुंदर, भान हरपणे म्हणजे मग्न होणे। हे गवत फुला, तुझ्या दोन्ही बाजूंना हिरवीशी नाजूक रेशीमसारखी तलम पाती आहेत, निळी निळीशी एक पाकळी व त्यामधून चमचमणारे पिवळे पराग आहेत। तुझ्या तळाला पुन्हा एक गोजीरवाणी लाल पाकळी फुलली आहे। उन्हामध्ये झगमगणारे तुझे हे रंग पाहून माझे भान हरपून गेले। मी तुझ्या रूपात दंग झालो। वारा घेऊन रूप सानुले खेळ खेळतो झोपाळा, रात्रही इवली होऊन म्हणते अंगाईचे गीत तुला। मलाही वाटे लहान होऊन तुझ्याहूनही लहान रे, तुझ्या संगती सदा राहावे विसरून शाळा घर सारे। सानुले म्हणजे छोटेसे, झोपाळा म्हणजे झुला, इवली म्हणजे लहान, अंगाई म्हणजे बाळाला झोप यावी म्हणून म्हणायचे गाणे। तुझे इवलेसे रूप घेऊन स्वतः वाराही लहान झाला, तुझ्याबरोबर तो झुला झुलवण्याचा खेळ खेळू लागला। रात्रसुद्धा लहान होऊन तुझ्यासाठी अंगाई गीत गात आहे। मलाही तुझ्यापेक्षा लहान होऊन घर शाळा सगळे विसरून तुझ्यासोबत राहावेसे वाटते।
तुझी गोजिरी शिकून भाषा, गोष्टी तुझला सांगाव्या. तुझे शिकावे खेळ आणखी, जादू तुझला शिकवाव्या. आभाळाशी हट्ट करावा, खाऊ खावा तुझ्या सवे. तुझे घालुनी रंगीत कपडे, फुलपाखरा फसवावे. गोजिरी म्हणजे गोड, हट्ट करावा म्हणजे आग्रह करावा, तुझ्या सवे म्हणजे तुझ्यासोबत. ए गवत फुला, मला असे वाटते की तुझ्या चिमुकल्या गोजिऱ्या बोलांची भाषा शिकून तुला गोष्टी सांगाव्या. तुझे सगळे खेळ मी शिकावे आणि मला येणाऱ्या जादूच्या गोष्टी तुला शिकवाव्यात. आकाशाकडे हट्ट करावा, तुझ्यासोबत खाऊ खावा. तुझे रंगीत कपडे घालून फुलपाखरांची फसगत करावी. माळावरचं हे छोटंसं फूल पाहून हा मुलगा भान हरपला आहे. त्याला फुलपाखरासारखे दिसावे असे वाटत आहे. थोडक्यात माळावर फुललेल्या इवल्याशा गवत फुलाचे भारदार वर्णन या कवितेत केले आहे. विद्यार्थ्यांनो, ही कविता आपली संपलेली आहे. आता आपण स्वाध्याय बघूया. प्रश्न पहिला, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. 1. कवितेतील मुलाची गवत फुलाशी कुठे व कशी भेट झाली? उत्तर: कवितेतील मुलगा आपल्या मित्रांसोबत पतंग उडवत होता. अचानक त्याने गवतावर डोलणारे एक इवलेसे गोजीरवाणे गवत फूल पाहिले. अशा प्रकारे मुलाची गवत फुलाशी माळ रानावर भेट झाली. 2. गवत फुलाला पाहून मुलगा कोणकोणत्या गोष्टी विसरला? उत्तर: गवत फुलाला पाहून मुलाचे मन मोहून गेले. तो आकाशातला पतंग विसरला. तो सोबतच्या मित्रांना विसरला. गवत फुलात हरकून गेला. 3. कवयित्रीने गवत फुलाच्या पानांचे व पाकळ्यांचे वर्णन कसे केले आहे? उत्तर: कवयित्री म्हणतात, गवत फुलाच्या दोन्ही बाजूंना हिरवी नाजूकशी रेशीम पाते आहेत. निळी निळी एक पाकळी आहे व त्याचे झगमगणारे पिवळे पराग आहे. गवत फुलाच्या तळाशी आणखी एक सुंदर लाल पाकळी खुलली आहे. पुढचा प्रश्न 4. गवत फुलाला लहान होऊन कोण कोण भेटायला आले आहे? उत्तर: वारा लहान होऊन गवत फुलाशी झोपाळा खेळायला आला आहे. तसेच रात्रही त्याच्यासाठी लहान होऊन अंगाई म्हणते आहे. मुलालाही वाटते की आपण गवत फुलाहूनही लहान व्हावे व त्यास भेटावे. 5. गवत फुलासोबत राहून मुलाला कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत? उत्तर: घर शाळा सगळे विसरून मुलाला गवत फुलासोबत सतत राहावेसे वाटते. गवत फुलाशी गोजिरी भाषा शिकून त्याला गोष्टी सांगाव्यात. गवत फुलाचे खेळ शिकावेत व त्याला जादू शिकवावी. आबाळाकडे हट्ट करून त्याच्यासोबत खाऊ खावा. गवत फुलासारखे कपडे घालून फुलपाखरांना फसवावे. अशा अनेक गोष्टी गवत फुलासोबत मुलाला करायच्या आहेत. प्रश्न 2. तुम्हाला फुलपाखरू भेटले तर तुम्ही त्याच्याशी काय संवाद साधाल? तुमच्या शब्दात लिहा. उत्तर: हे फुलपाखरा, तू खूप गोजीरवाणे व सुंदर आहेस, पण तू दिवसभर काय करतोस? तुझ्या मित्रांशी खेळतोस का? तुझ्या घरात कोण कोण आहेत? आई बाबा काय करतात? तुला आमच्यासारखी शाळा असते का? रात्री तू काय करतोस? कुठे झोपतो? तुला अंगाई गीत कोण म्हणते? तुझ्याशी दोस्ती करावी असे मला वाटते. प्रश्न 3. खाली दिलेल्या अर्थाच्या कवितेतील ओळी शोधा. 1. तुझे रंग पाहून मी स्वतःला विसरून गेलो. त्याचं उत्तर आहे, पाहून तुझला हरकून गेलो, अशा तुझ्या रे रंगकळा. 2. मला तुझ्यापेक्षाही लहान व्हावेसे वाटते. त्याचं उत्तर आहे, मलाही वाटे लहान होऊन, तुझ्याहूनही लहान रे. 3. तुझी गोजिरी भाषा शिकून तुला गोष्टी सांगाव्या. उत्तर: तुझी गोजिरी शिकून भाषा गोष्टी तुझला सांगाव्या. 4. तुझ्यासारखे रंगरूप घेऊन
फुलपाखरांना फसवावे. त्याचं उत्तर आहे तुझे घालुनी रंगीत कपडे फुलपाखरा फसवावे. प्रश्न 4 आहे या कवितेत गवत फुलाचे वर्णन करताना कोणाला कोणते रंग वापरले ते लिहा. उदाहरणार्थ रेशीमपाती हिरवी. तर आपण पहिलं बघू पाकळी. पाकळीसाठी रंग वापरला आहे निळी. दुसरं आहे पराग पिवळे. 3 तळीची पाकळी त्यासाठी रंग वापरला आहे लाल. प्रश्न 5 गवत फुले व इतर फुले यांचे निरीक्षण करा. त्यामधील साम्य व भेद लिहा. विद्यार्थ्यांनो गवत फुले व इतर फुले यांचे तुम्ही निरीक्षण करा. त्यामधील साम्य व भेद तुम्ही तुमच्या स्वतःच्या शब्दात लिहा. प्रश्न 6 सळसळ यासारखे आणखी शब्द लिहा. उत्तर घळघळ खळखळ झळझळ वळवळ मळमळ. पुढचा प्रश्न आहे खेळूया शब्दांशी. समान अर्थाचे शब्द लिहा. गीत गाणे. रात्र रजनी. आभाळ आकाश. वारा पवन. पुढचा प्रश्न आहे रंगरंगुल्या सानसानुल्या निळनिळुली यासारखे शब्द शोधा व लिहा. उत्तर रंगीबिरंगी. 2 गोडगोजिरी. 3 लाजलाजिरी. 4 सोनछकुल्या. पुढचा प्रश्न आहे गवत फुलाचे वर्णन करणारे शब्द शोधून आकृतीत लिहा. गवत फूल त्याच्यासाठी पहिला शब्द आहे सानसानुल्या रंगरंगुल्या झुलता झुलता हसणारे सुंदर रंगकळा. विद्यार्थ्यांनो ही कविता तुम्ही 2 वेळेस वाचा व या कवितेचा स्वाध्याय वहीत लिहा. थँक्यू.